सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। 1992 साली जो बाबरी नावाचा राजा तो श्रीराम यांच्या जन्मभूमीवरती उभा होता। पूर्ण देशभरातल्या कारसेवकांनी त्या ठिकाणी जाऊन सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार जी कारसेवा केली, त्यामुळे आपल्या सर्वांना हा आजचा दिवस जो आहे पाहण्याचं भाग्य लाभलेलं आहे। मागच्या 500 वर्षापासून साधारणपणे आपल्या 25 पिढ्या या झिजल्या लाखो हिंदू जनांनी आपल्या पूर्वजांनी या राम मंदिरासाठी बलिदान दिलेलं आहे आणि त्या बलिदानातून आज आपल्या त्या प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतील जन्मभूमीवरती भव्य आणि दिव्य असं राम मंदिर दिमागामध्ये उभं आहे आणि पुढच्या हजारो वर्ष टिकेल अशा पद्धतीचं जे बांधकाम आहे ते तिथे करण्यात आलेलं आहे। आणि शिवयोग असा आहे की परवाच्या 25 नोव्हेंबर रोजी मंदिराचं संपूर्ण बांधकाम पूर्ण होऊन त्या ठिकाणी जो ध्वज आहे, ध्वज ही आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते तो धर्मध्वज फडकवण्यात आलेला आहे आणि तो धर्मध्वज साधारणपणे 5 किलोमीटर दूरून म्हणजे त्या पूर्ण क्षेत्राच्या 5 किलोमीटरच्या चारी बाजूला कुठेही जरी गेलो आपण तरी तो धर्मध्वज दिसतो। आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये एक मान्यता अशी आहे, कळसावरच्या ध्वजाचं दर्शन जरी घेतलं तरी त्या मंदिरातील ज्या विग्रहाचं दर्शन जे आहे झाल्याचं ते एक आपल्याला पुण्य लाभतं, ज्याची आपण 1992 च्या अगोदर भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1949 साली त्या ठिकाणी या प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्रकटल्या। तेव्हापासून आतापर्यंत आपण कायदेशीर लढा, त्यानंतर रस्त्यावरती आंदोलनाच्या माध्यमातून, रथयात्रेच्या माध्यमातून, शिलापूजनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे आपण पूर्ण देशभरामध्ये जागृती करून आपण जे कार्य केलं सर्व हिंदू समाजाने, त्याच्यातूनच हे सगळं साकार झालेलं आहे। आणि आज आपल्या या पिढीला हे भाग्य लाभलेलं आहे की त्याची पायाभरणीही आपण पाहिलेली आहे। त्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळाही आपण पाहिलेला आहे आणि त्यानंतर आता धर्मध्वज फडकवताना सुद्धा आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे आपल्या पिढी इतकं भाग्यवान पिढी ही कुठलीही नाहीये। पण परंपरेप्रमाणे आपण दरवर्षी तो गीता जयंतीचा जो दिवस आहे 6 डिसेंबर हा होता आणि ते 6 डिसेंबर सोलापूरमध्ये आपण दरवर्षी महाआरती करून साजरा करतो। म्हणूनच आज आपण या महाआरतीचं आयोजन केलं असून आज या महाआरतीसाठी आपल्या या भागातले ज्येष्ठ कार्यसेवक जन्नू काका हे उपस्थित आहेत। तसेच आपल्या विष्णू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष हरिभक्त परायण डोंगरे महाराज हेही उपस्थित आहेत। त्यासोबतच वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे, काही पक्षाचे आमचे सहकारी आणि विष्णू परिषद बजरंग दलाचे जे कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी बाबू विनंती केली। माननीय